हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण बघूया काही बेसिक कन्सेप्ट्स फॉर प्रॅक्टिस सेट 5.1. ओके, सो आपल्याला काय बघायचं आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. ओके, आतापर्यंत आपण काय बघितलं की एक सॅम्पल स्पेस असतो आपला, एस असतो, करेक्ट, आणि त्याचा काय असतो? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. ओके, हा काय असतो? ही आहे सॅम्पल स्पेस, आणि हे काय? नंबर ऑफ sample points in sample space. करेक्ट. त्यानंतर आपण काय बघितलं होतं? आपले हे दोन झाल्यानंतर आपल्याला काही इव्हेंट्स दिलेले असायचे. ओके, सपोज इव्हेंट ए दिलेला आहे, सो ए आपण लिहायचो. हा काय होता? इव्हेंट सॅम्पल स्पेस सेट ऑफ इव्हेंट ए. ओके, एन ऑफ ए घ्यायचो आपण. एन ऑफ ए म्हणजे काय? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए. ओके, काय असायचा? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए. इव्हेंट ए मध्ये किती नंबर होते हे आपण इथे डिनोट करायचो. करेक्ट, इथपर्यंतच आपण सॉल्व्ह करायचो. आता नवीन आपल्याला काय बघायचं आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. ओके, सो प्रोबॅबिलिटी आपण असं डिनोट करतो, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. आता सपोज इथे ए आहे म्हणून आपण इथे ए घेतला. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. ओके, कॅपिटल पी असणार आहे. सो ह्याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? इव्हेंटचा काढायचा आहे ना आपल्याला प्रोबॅबिलिटी. सो आपण हे तर सगळ्यांनाच काढतो, सॅम्पल स्पेस सगळ्यांना काढतो. करेक्ट. सो आपल्याला काय काढायचं आहे आता? प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट ए घेऊ सपोज. ओके, सो आपण कसं डिनोट करणार? पी ऑफ ए इज इक्वल टू रेशो असतो. रेशो म्हणजे काय? अपॉन करतो आपण. वरती काय घेणार आपण? एन ऑफ ए. एन ऑफ ए म्हणजे काय आहे आपला? एन ऑफ ए म्हणजेच काय? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए. ओके, ए मधले जे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स असतील हे आपण इथे घेणार वरती. खाली काय घेणार? अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणजे काय आहे आपलं? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस म्हणजे आपण आधी जे लिहितो एस काढतो, सॅम्पल स्पेस काढतो, त्यातले जे जितके इलेमेंट असतात तो आपण काय लिहितो? एन ऑफ एस. त्याच्यानंतर आपण काय घेतो? इव्हेंट ए बी सी. सो हे जे येतील हे आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आणि आपल्याला त्याची काढायची आहे प्रोबॅबिलिटी. सो हे सगळे एक्झाम्पल्स आपले आहेत प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये. आता आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 5.4. सो आपला आहे फर्स्ट एक्झाम्पल. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 कॉइन्स आहेत, टॉस केले. ओके, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. ओके, 2 कॉइन्स आहेत, त्याचा सॅम्पल स्पेस कसा येईल? हेड. ओके, 2 कॉइन आहे, आपल्याला हेड मिळू शकतात. एच टी हेड आणि टेल पण मिळू शकतं. टेल अँड एच मिळू शकतं किंवा टेल अँड टेल मिळू शकतं. ओके, सो एन ऑफ एस नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस किती होतील? 1 2 3 अँड 4. सो एन ऑफ एस काय आहे? 4. ओके, बेसिक आपल्याला एवढा आहे. आता हा जो आहे हा आपला काय आहे? रॅन्डम एक्सपेरिमेंट. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड. ओके, त्याचा आपण काय काढलं? सॅम्पल स्पेस लिहिलंय आणि एन ऑफ एस लिहिलंय. आता फर्स्ट इव्हेंट काय? आपण ह्याला देऊ ए आणि ह्याला देऊ बी. ओके, इव्हेंट ए अँड इव्हेंट बी. सो फर्स्ट इव्हेंट काय आहे? गेटिंग ॲट लिस्ट म्हणजे काय? एक तरी पाहिजे. काय पाहिजे? 1 हेड. एक तरी पाहिजे म्हणजे 2 असले चालतील, 3 असले चालतील, बरोबर. सो ॲट लिस्ट 1 हेड. सो इव्हेंट ए चा काय आहे? आपलं सॅम्पल स्पेस काय येईल? ॲटलिस्ट 1 हेड. कुठे पाहिजे? ह्याच्यात आहे काय? 1 हेड. येस आहे. सो एच. सेकंड मध्ये हेड आहे का? येस आहे. एच टी. थर्ड मध्ये आहे का? येस टी एच. फोर्थ मध्ये हेड आहे का? नाही. सो तो येणार नाही. ओके,
आता एन ऑफ ए काय येईल आपला, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए. किती येईल, 1 2 अँड 3. ओके. आता आपल्याला काय सांगितलंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी. इथपर्यंत तर आपण लास्ट प्रॅक्टिस सेट मध्ये पण करत होतो. फाइंड द प्रोबॅबिलिटी सांगितले. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए हा काय असतो आपला, एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस एन ऑफ एस. सो हा काय आहे, इज इक्वल टू एन ऑफ ए काय आहे आपला 3. सो 3 अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ एस काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस विच इज इक्वल टू 4. ओके. सो 3 अपॉन 4 इज आवर आन्सर. ओके. सो सेकंड कंडिशन काय, इव्हेंट बी काय आहे आपला, गेटिंग नो हेड. ओके. सो बी काय येईल आपला, हेड नको आहे आपल्याला. सो इथे हेड आहे का, येस आहे. इथे आहे का, आहे. इथे आहे का, आहे. इथे आहे का, नाही आहे. सो फक्त हा एकच इलेमेंट येईल, टेल हा येईल आपला इव्हेंट बी मध्ये. ओके. सो एन ऑफ बी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी इज काय येईल, 1. ओके. एकच इलेमेंट आहे ना इथे. सो आता प्रोबॅबिलिटी काढूया. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. सो हा काय, एन ऑफ बी काय आहे, 1 अपॉन एन ऑफ एस काय आहे आपला, 4. सो 1 अपॉन 4 इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड. ओके. हे काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नो हेड. 3 अपॉन 4 काय आलं, 3 अपॉन 4 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. ओके. लक्षात आलंय. सॅम्पल स्पेस काढायचा आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स काढायचे, हे आपण आधी काढत होतो. सो हे काढल्यानंतर यावरून आपल्याला जे इव्हेंट्स दिलेले असतात त्याचा सेट आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स हे काढायचे. हे इथपर्यंत आपण काढत होतो. नवीन पार्ट काय आपला हा. सो प्रोबॅबिलिटी कशी काढायची, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. ओके. सेकंड एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे, इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डाईस आहेत म्हणजे एका डायचा 1 to 6, सेकंड डायचा 1 to 6. ओके. सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. ओके. सो 2 डाईस आहेत. सो आपला सॅम्पल स्पेस कसा आहे तो, एस इज इक्वल टू 1,1, 1,2, 1,3. ओके. सो एन ऑफ एस काय आहे आपला, एन ऑफ एस नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस किती आहेत, 36. सो 36. ओके. आता फर्स्ट इव्हेंट बघूया आपण. याला देऊ ए, याला देऊ बी आणि याला देऊ सी. ओके. फर्स्ट इव्हेंट काय, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेस. सम म्हणजे काय, ॲडिशन. सम म्हणजे ॲडिशन ऑफ द डिजिट म्हणजे हे 2 डिजिट्स आहेत. सो 6 + 1 असं ॲडिशन ऑन अप्पर फेसेस इज ॲट लीस्ट 10. कमीत कमी 10 पाहिजे आपल्याला. ओके. सो 1 + 1 2, 1 + 2 2. हे नाही होत. सगळ्यात लास्टचा जो डिजिट आहे, आपण हे जर नंबर वाईज क्रमाने लिहिलेलं असेल तर लास्टचे डिजिट चेक करायचे. 1 + 6 काय येतं, 7. सो नाही. 2 प्लस म्हणजे ह्या रो मध्ये येणार नाही. सो 2 + 6 काय, 8. नाही. 3 + 6 इज 9. ओके. इथे पण नाही. सो इथे काय येतं, 4 + 6 काय येईल, 10. सो हा डिजिट येईल. करेक्ट. सो आपला फर्स्ट काय आला, 4, 6. सो ए इज इक्वल टू 4, 6. ओके. नेक्स्ट बघूया आता. इथे काय आला, आता नेक्स्ट याच्यामध्ये सगळे चेक करायचं. सो 5 + 1 6 नो, 5 + 2 7, 5 + 3 8, 5 + 4 9, 5 + 5 10. सो 5, 5. नेक्स्ट काय आहे, 5 + 6 इज 11. चालेल का आपल्याला, चालेल. कारण ॲटलिस्ट कमीत कमी काय पाहिजे आपल्याला, 10. सो 5, 6. ओके. 6 + 1 7, 8 9 10. सो 6, 4, 6, 4. नंतर खाली लिहिते मी इथे 6, 5 and 6, 6. सो 6, 5 and 6, 6. ओके. किती आले, 1 2 3 4 5 and 6. सो
नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए काय होईल 6. ओके, आपल्याला एवढंच काढायचं का नाही, आपल्याला काय काढायचं प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. सो प्रोबॅबिलिटी काय आहे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए काय आला आपला 6. सो 6 अपॉन सॅम्पल स्पेस टोटल किती आहे 36. सो 36 डिवाइड होतं का येस होतं. 6 1 जार 6 6 6 जार 36. सो आन्सर काय आलं 1/6. काय आहे 1/6? 1/6 is the probability of getting the sum of digits on upper faces is at least 10. ओके, ही प्रोबॅबिलिटी आहे. आता नेक्स्ट बघूया द सम बी बघू. सो बी इज इक्वल टू द सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज 33. किती पाहिजे आपल्याला 33 पाहिजे. आता एक चेक करायचा सगळ्यात लास्टचा जो आहे हा बघूया 6,6. सो 6,6 म्हणजे काय आपल्याला काय पाहिजे सम ऑफ डिजिट्स आहे ना. सम ऑफ डिजिट्स सांगितलंय. सो 6 + 6 काय येतं 6 + 6 काय येत आहे 12 येत आहे. सो मॅक्झिमम काय आपल्याकडे 12 पर्यंत आहे. 33 येईल का नाही येणार. सो इथे काय येईल एम्प्टी सॅम्पल सेट. ओके, सो एन ऑफ बी काय येईल आपला एन ऑफ बी इथे काहीच नाही आहे ना नल आहे. सो एन ऑफ बी इज 0. सो प्रोबॅबिलिटी ऑफ event B is equal to number of sample space in event B and number of sample points and upon number of sample points in sample space. So 0/36 which is equal to 0. Okay, so हे आहे आपलं आन्सर. आता लास्ट इव्हेंट बघूया आपण C. So C is equal to काय आहे द डिजिट ऑन द फर्स्ट डाय. फर्स्ट डाय म्हणजे काय 6 आणि 1 आहे त्याच्यातला हा कुठला आहे फर्स्ट हा 6. ओके, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. ओके, सो फर्स्ट डायचा जो नंबर आहे तो आपल्याला ग्रेटर पाहिजे कशाच्या सेकंड डायपेक्षा. सो 1 आणि 1 सेम आहेत. सो नाही 1,2 म्हणजे फर्स्ट काय आहे 1 हा लहान झाला ना स्मॉलर आहे. आपल्याला काय पाहिजे ग्रेटर पाहिजे. सो हा नाही. सो आपल्याला बघूया कुठला येतोय लास्टला येतोय 1,6 नाही. सो 2,1 येस हा येतोय 2 काय ग्रेटर दॅन 1. ओके, सो 2,1 2,2 आहे का नाही. सो इथून पुढच्या नाही येणार. 3,1 येस 3,2 येस. सो 3,1 3,2. ओके, 3,3 नाही आहे ना. सो इथून पुढे नाही येणार. सो 4,1 yes 4,2 yes 4,3 yes 4,1 4,2 4,3. ओके, 5,1 5,2 5,3 and 5,4. ओके, हे 4 येतील. सो 5,1 5,2 5,3 and 5,4. ओके, नेक्स्ट काय 6,1 2 3 4 5. ओके, हे सगळे येतील. आता इथे सगळे काय दोन्ही सेम आहे त्याच्यामुळे तो येणार नाही. सो 6,1 6,2 6,3 6,4 and 6,5. ओके आहे इथपर्यंत. आता एन ऑफ सी काय येईल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट सी किती येतील 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. सो किती आला एन ऑफ सी सॉरी किती आला आपला 15. ओके, हा किती आला 15. सो आता आपल्याला काय करायचं प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इज number of sample points in event C upon number of sample point in sample space. So n of C काय आहे 15. So 15 upon n of S काय आपला 36. So 36 दोघांना 3 ने डिवाइड करायचं. सो 3 5 जार 15 3 1 जार 3 3 2 जार 6. सो काय आला 5/12 is the probability of the digits on the on the first die is greater than the digit on the second die. ओके, इझी होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. हे आहे आपलं एक्झाम्पल नंबर 3. देअर आर 15 तिकीट्स इन अ बॉक्स. ओके, एक बॉक्स आहे ज्यामध्ये किती आहेत 15 तिकीट्स आहेत. ईच बिअरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15. प्रत्येकावर काय
1 to 15 नंबर्स आहेत, म्हणजे असे 15 तिकीट्स आहेत. त्याच्यावर काय आहे 1 2 असे डॉट 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 किती आहे 15 नंबर्स आहेत. ओके, 1 तिकीट इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॉक्स. ओके, हा काय आपला 1 तिकीट इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॉक्स. हे काय आपलं काय आहे सांगा बरं, रँडम एक्सपेरिमेंट. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन. ओके, त्याच्यासाठी आपल्याला आधी काय लिहायला लागेल, एस सॅम्पल स्पेस लिहायला लागेल. ओके, तो सॅम्पल स्पेस काय येईल आपला 1 1 2 3 किती तिकीट्स आहे 15 तिकीट. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. Okay, so n of s number of sample points in sample space किती येते 15. आलं. आता बघूया फर्स्ट इव्हेंट काय आहे. सो याला देऊ आपण a आणि याला देऊ आपण b. ओके, सो फर्स्ट इव्हेंट काय, शोज अन इव्हन नंबर. इव्हन नंबर पाहिजे आपल्याला फक्त. सो a इज इक्वल टू इव्हन नंबर कुठला आहे 2 4 6 8 10 12 and 14. सो 2 पासून 14 पर्यंत आहे. सो काय आहे 2 4 6 8 10 12 and 14. ओके, सो किती नंबर्स झाले, हे किती झाले टोटल 1 2 3 4 5 6 and 7. ओके, आता एवढंच काढायचं आहे का आपल्याला, नाही, आपल्याला काय काढायची, आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू number of sample points in event A upon number of sample points in sample space, n of A upon n of S, which is equal to हा काय 7 आणि हा काय 15. so 7 upon 15 is the probability of showing an even number from the box. ओके, आता सेकंड बघूया इव्हेंट काय आपला B. सो B काय आहे, काय द्यायचं आपल्याला, शोज काय दाखवायचंय, अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय, 5च्या टेबलमध्ये येणार आहे. सो 5च्या टेबलमध्ये कोणता येतो, 5 येतो, 10 येतो अँड 15 येतो. सो किती आहे 5 10 and 15. सो 5 10 and 15. ओके, सो किती झाले हे पॉइंट्स, एन ऑफ बी इज इक्वल टू 1 2 3. सो 3. प्रोबॅबिलिटी कशी काढणार, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. सो एन ऑफ बी काय आला आपला 3. सो 3 अपॉन एन ऑफ एस काय आहे 15. सो कशा डिवाइड होतं का, येस, 3 1 जार 3 3 5 जार 15. सो 1 अपॉन 5 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ showing a number which is multiple of 5. Okay, a 2-digit number is formed with digit 2 3 5 7 9 without repetition. What is the probability that the number formed is? Okay, आधी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायला लागेल. आपल्याला डिजिट्स कुठले दिलेले आहेत 2 3 5 7 and 9. ओके, आपल्याला काय करायचं 2 डिजिट फॉर्म करायचा, राईट, आणि काय करायचं विदाउट रिपिटेशन. विदाउट रिपिटेशन म्हणजे काय 22 नको, 33 नको, 55 नको, हे आपल्याला नको आहे. ओके, सो आपल्याला सॅम्पल स्पेस आपल्याला लिहायचा आहे. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू काय येईल, 2 सोबत आधी 3 घ्यायचा, मग 2 सोबत 5 घ्यायचा, मग 2 सोबत 7, देन 2 सोबत 9. ओके, सो लिहून घेऊ आधी 23, 25, 27, 29 झाले इथपर्यंत. आता 3 सोबत घ्यायचे सगळे. सो 3 सोबत 2, देन 3 सोबत 5, 3 सोबत 7, 3 सोबत 9. ओके, सो 32, 35, 37, 39. ओके, 3 पण झालाय. सो आता 5 सोबत बघू. सो 5 सोबत 2 5 3 5 7 and then 5 9. ओके, सो 52 53 57 and 59. 57 and 59. ओके, 5 पण झाला आता आपला. आता काय आता नेक्स्ट 7. ओके, सो 7 काय घेणार आपण, 7 5 सोबत घ्यायचा, मग 7 3 सोबत घ्यायचा, मग
आपण 2 सोबत घ्यायचा आणि उरला कुठला 9, सो 9 सोबत घ्यायचा. सो फर्स्ट काय 72, 73, 75. सो 72, 73, 75 and 79. ओके, आता 7 झाला. आता लास्ट कुठला राहिला 9. ओके, सो 9 कोणासोबत घ्यायचा 7 सोबत घ्यायचा, 5 सोबत घ्यायचा, 3 सोबत घ्यायचा आणि 2 सोबत घ्यायचा. सो काय येईल 92, 93, 92, 93, 95 and 97. 99 येईल का नाही, कारण तो रिपीट होईल. राईट. सो हे झालं आपलं. किती आले आपला. आता एन ऑफ एस कसं येईल. एन ऑफ एस नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. किती येतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. सो एन ऑफ एस काय आला आपला 20. ओके, सो फर्स्ट इव्हेंट बघूया आपण काय दिला. ह्याला घेऊ ए, ह्याला घेऊ बी. ओके, ए काय दिलेला आपल्याला अँड ऑड नंबर. आपल्याला काय पाहिजे ऑड नंबर पाहिजे. सो ए कसा लिहिणार आपण. ए इज इक्वल टू ह्याच्यात जे ऑड नंबर आहे ते सिलेक्ट करायचे आणि ते इथे लिहायचे. सो 23 ऑड आहे. येस 23. 25 आहे. येस 25. ज्याच्या लास्ट डिजिट हा ऑड असतो म्हणजे 3 5 7 9 असतात. 1 3 5 7 तो कुठला येईल ऑड नंबर आहे. सो 27 29 32 येईल का नाही, कारण 2 हा इवन नंबर. सो 35 37 39 52 येईल नाही. सो 53 57 59 पुढे काय आहे अजून 59 झालं. 72 येणार का नाही. सो 73 75 79 92 येणार नाही. सो 93 95 अँड 97. किती आले बरं. एन ऑफ एस काय येईल. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स काय येतील इव्हेंट ए मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अँड 16. सो किती आले आपले 16 आले. आता एवढं संपलंय का आपलं नाही. आपली प्रोबॅबिलिटी बाकी आहे ना. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज number of sample points in event A upon number of sample points in sample space. N of A upon N of S. So हा काय आहे 16 हा आणि हा 20. So 16 upon 20. So दोन्ही कशाच्या टेबलमध्ये येतात. कशाच्या टेबलमध्ये येतात 2 च्या येतात. अजून कशाच्या येतात 4 च्या पण येतात. सो 4 4 आर 16 4 5 आर 20. सो आपली प्रोबॅबिलिटी काय आली 4 upon 5. इट इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऑड नंबर. ओके, ह्या सॅम्पल स्पेस मधून ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी काय आहे 4 upon 5. आता सेकंड काय विचारलं आपल्याला इव्हेंट 2. इव्हेंट 2 काय अ मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल म्हणजे काय 5 च्या टेबल मध्ये असणार म्हणजे कुठला 5 10. ओके, आता इथे 5 10 दिसतंय का नाही. मग आपण बघणार कसं 5 चा टेबल बघा कसा आहे तो 5 10 15 20. लास्टला काय असतो एक तर 5 असतो नाही तर 0 असतो. करेक्ट. सो आता आपण काय बघायचं ज्याच्या लास्ट डिजिट 0 किंवा 5 असेल तो काय येईल आपला मल्टिपल ऑफ 5. सो इव्हेंट बी काय येईल सेट ऑफ बी काय येईल याच्या लास्टला 5 आहे काय याच्या आहे. ओके, सो 25 येईल 25. ओके, नेक्स्ट लास्टला 0 किंवा 5 0 किंवा 5 हा आला. सो 35 येईल. 0 किंवा 5 0 किंवा 5 आहे का नाही. इथे 0 किंवा 5 आहे का 75 आला. सो 75 येईल. नेक्स्ट लास्टला 5 5 5 5. ओके 95 पण आहे. सो 95. ओके, सो आपला नंबर किती पॉइंट्स आले आपले एन ऑफ बी काय येईल. एन ऑफ बी नंबर ऑफ पॉइंट्स इन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी 1 2 3 अँड 4. सो एन ऑफ बी काय आला 4. आपल्याला काय करायचे आता प्रोबॅबिलिटी. सो पी ऑफ बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू number of sample points in event B upon number of sample points in sample space. So n of B upon n of S. n of B काय आहे 4. ओके, आणि n of S काय आहे 20. ओके, सो 4 1s are 4 4 5s are 20. 1 upon 5 is the probability of a multiple of 5. ओके, आता फिफ्थ एक्झाम्पल बघूया. लास्ट एक्झाम्पल आहे आपलं ह्या प्रॅक्टिस सेट मधलं. सो बघूया आपण.
हा आहे आपला 5th क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट. ओके, सो काय दिलेलं आहे, कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. कार्ड आहे म्हणजे आपण प्लेइंग कार्ड जे खेळतो पत्ते त्यातलं दिलेलं आहे. सो अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. ओके, वेल शफल्ड आहेत 52 प्लेइंग कार्ड्स. ओके, सो काय सांगितलंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज. ओके, सो आपल्याकडे किती कार्ड्स आहेत, 52. टोटल किती असतात, 52 असतात. करेक्ट. सो यातले किती असतात, 26 कोणते असतात, रेड, आणि 26 कुठले असतात, ब्लॅक. करेक्ट. हिच्यामध्ये 13 कोणते असतात, हार्ट, आणि 13 असतात ते डायमंड. बरोबर. नंतर ह्याच्यात 13 असतात ते कुठले असतात, क्लब, आणि 13 असतात ते स्पेड. बरोबर आहे. हे आपलं फिक्स आहे. 52 कार्ड्स असतात, 26 रेड, 26 ब्लॅक, 13 इज हार्ट, 13 डायमंड, 13 क्लब, अँड 13 स्पेड. आता 13 हार्ट म्हणजे हिच्यामध्ये कुठले येणार, तर कुठले येतील हिच्यामध्ये, एस येईल. एस म्हणजे काय, आपला एक्का. ओके, सो 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. देन जॅक, क्वीन, अँड किंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 झाले. 13 आपले 13 झाले. सो सगळं हिच्यामध्ये काय असतात, हेच असतात. एस टू किंग. ओके, एस टू किंग, एस टू किंग. सो आता आपल्याकडे किती कार्ड्स आहेत, टोटल 52. आता ह्याचं सॅम्पल स्पेस लिहिणं पॉसिबल आहे का, नाही. सो आपण काय लिहिणार, एस इज द सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस. Therefore, number of sample points in sample space किती आहे, 52. सो काय आहे, 52. ओके, आता हा एन ऑफ एस झाला आपला. आता आपल्याला कंडिशन 1 काय दिले, इव्हेंट ए काय दिलेला आहे, ए इज काय विचारलं आपल्याला, एन एस. आपल्याला काय पाहिजे, फक्त एस. एस म्हणजे काय, एक्का. सो हार्ट मध्ये एक्का असतो, येस असतो. हिच्यामध्ये एक्का आहे, येस आहे. हिच्यात आहे, इथे आहे, येस आहे. सो सगळ्या हिच्यामध्ये काय असतो, एकच वेळा असतो. सो 1, 2, 3 अँड 4. सो इथे आपण काय लिहिणार, डायरेक्ट लिहूया आपण एन ऑफ ए. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए किती येतील, 1, 2, 3 अँड 4. राईट. सो आपली प्रोबॅबिलिटी कशी काढणार आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए काय आहे, 4 अपॉन एन ऑफ एस काय आहे, 52. सो 4 1s are 4, 4 1s are 4, and 4 3s are 15. So 1 upon 13 is the probability of getting S from what? From the well shuffled 52 playing cards. Okay. So आपल्याला मिळाली प्रोबॅबिलिटी ही फर्स्ट. सेकंड बघूया. सेकंड काय विचारलं त्यांनी, स्पेड विचारलं. अ स्पेड पाहिजे आपल्याला. काय कशामधून पाहिजे, 52 नंबर्स मधून आपल्याला काय पाहिजे, फक्त स्पेड पाहिजे. सो ह्याला घेऊ बी. सो एन ऑफ बी इज इक्वल टू, स्पेड किती येतात, किती असतात स्पेड. सो आपण इथे बघितलं 52 मध्ये स्पेड कुठे आहे, स्पेड. सो स्पेड किती आहे आपल्याकडे, 13. सो एन ऑफ बी काय येणार, 13. ओके. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. सो एन ऑफ बी किती आहे, 13. 13 अपॉन 52. ओके. सो 13 1s are 13, 13 4s are 52. 1 upon 4 is the probability of picking card spade from sample space. म्हणजेच किती, फ्रॉम 52 वेल शफल्ड कार्ड्स. ओके, समजलं आहे. कार्ड्सचं जेव्हा एक्झाम्पल येतं तेव्हा पूर्ण सॅम्पल स्पेस लिहित बसण्याची गरज नाही. नाहीतर तुम्हाला कसं लिहित बसायला लागेल, हार्ट एस, हार्ट 1, हार्ट 2 असे तुम्ही 52 लिहित बसत असणार तर तुमचं सगळा वेळ सगळं सॅम्पल स्पेस लिहिण्यातच जाईल. एक्झाम पेपर राहील बाजूला. ओके. सो असं असताना फक्त आपण मेन्शन करायचं एस इज द सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस काय दिलेला आहे आपला, 52 प्लेइंग कार्ड्स दिलेत ना टोटल. सो 52 प्लेइंग कार्ड्स. ओके. इथे आपला प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रॉब्लेम सेट. थँक्यू. टेक केअर.